तील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्ही पण नमो शेतकरी योजनेसाठी या ठिकाणी प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता लवकरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज दुपारनंतर देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। तर चला बघूया कोणते आहे ते जिल्हे, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा या जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते जिल्हे आणि काय आलेलं आहे जी सरकारच्या माध्यमातून कोणती आलेली महत्त्वाची माहिती, ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। पण जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कळवा। तर चला नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता PM किसान योजनेचा जो 21वा हप्ता होता, जो 21वा हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळालेला आहे त्या शेतकऱ्याला आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। तर चला बघूया कोणत्या शेतकऱ्याला कधी मिळणार आणि कोणते आहेत ते 21 जिल्हे, ज्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण मिळणार असून या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण या 21 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती पण या 21 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरू शकते। तर चला बघूया सविस्तरपणे ते 21 जिल्हे। पण या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी एक मोठी अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। जर तुम्ही पण या अटसाठी पात्र असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार। जर तुम्ही ही अट पूर्णपणे या ठिकाणी पार पाडली नाही किंवा तुम्हाला पण या अटमध्ये उत्तीर्ण झाले नाही तर तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। तर चला सविस्तरपणे बघू कोणती आहे ती महत्त्वाची अट। आता ती महत्त्वाची अट अशी असणार आहे की तुम्हाला PM किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो 21वा हप्ता तुम्हाला मिळणं अति आवश्यक आहे। जर तुम्हाला तो 21वा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला 8वा हप्ता देखील मिळणार नाही। त्यामुळे नक्की बघा तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालते की नाही झालते। जर तुमच्या खात्यामध्ये ते जमा झाले नाही तर तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी दिला जाणार नाही। त्यामुळे हे महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर चला बघूया कोणत्या आहेत 21 जिल्ह्याच्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच आजपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणाला सुरुवात देखील पहिल्याच टप्प्यामध्ये या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार। मग 15 दिवसाच्या नंतर बाकीचे जे उर्वरित शेतकरी राहतील त्यांना या ठिकाणी होणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे मी ती यादी सांगतो। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं नक्की या ठिकाणी बघा, काळजीपूर्वक बघा ती यादी। कारण की आता हे जे 21 जिल्हे असणार आहे ते 21 जिल्हे खूप महत्त्वाचे असून ते महत्त्वाचे असणार आहे। कारण की आता आजपासून या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार आहे। जर तुम्ही पण या 21 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आजपासून नमो शेतकरी योजनेचा प्रतीक्षा तुमची संपली असून तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता मिळणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 21 या ठिकाणी जिल्हे, ज्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षा या ठिकाणी संपली। 8व्या हप्त्याची त्यांची प्रतीक्षा संपली असून आता त्यांना लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 पैकी कोणत्या तरी एका या ठिकाणी जिल्ह्यात असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 21 जिल्ह्यामध्ये सामील असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहे ते 21 जिल्हे महत्त्वाचे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात देखील करणार असून जर तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। तर चला ते 21 जिल्हे तर आपण बघणारच आहोत, पण तुम्हाला हे 3 महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे। जर तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम केले नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे येण्यास अडचण अडथळा निर्माण होऊ शकतो। म्हणून जर तुम्हाला पण वाटत असेल की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे, कुठली अडचण कुठली अडथळा न येतात, तर
तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुम्ही पण जर हे 3 महत्त्वाचे काम केलेले नसतील, जर तुमचे पण हे 3 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर तुम्ही पण लवकरातल्या लवकर हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्यास या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्हाला पण सरळ आणि बिना अडचणीचे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या योजनेची रक्कम जमा होईल. तर चला सविस्तरपणे ते 3 महत्त्वाचे काम आपण बघणारच आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला आपण वळूया त्या 21 जिल्ह्याकडे. कोणते आहे ते 21 जिल्हे, ज्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख जर या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 21 जिल्हे आणि ते 3 महत्त्वाचे काम, जे 3 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अत्यावश्यक असून तुम्हाला ते पूर्ण करणं गरजेचे आहे, त्यामुळे ते 3 महत्त्वाचे काम तुम्ही पूर्ण करून टाका. तर चला ते 21 जिल्हे आणि ते 3 महत्त्वाचे काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि ती 21 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मी आता टाकणार आहे, त्यामुळे ती 21 जिल्ह्याची यादी बघितल्याशिवाय जाऊ नका. आणि ते 3 महत्त्वाचे काम असणार आहेत, त्यामुळे ते महत्त्वाचे काम तुम्हाला बघणं गरजेचे असून तुम्ही ते पूर्ण बघून जा. तर चला बघूया कोणते आहे ते 21 जिल्हे, ज्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली असून 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये त्यांना आजपासून जमा या ठिकाणी दिसायला सुरुवात होऊ शकते. कारण की आता या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी वाटपाला सुरुवात देखील करणार आहे. तर चला दुपारनंतर कोणत्या आहेत ते 21 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मी मांडतो, त्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. तर चला यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे संभाजीनगर. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यात राहत असाल किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुम्हाला पण 8वा हप्ता लवकर मिळणार आहे, त्यामुळे चिंता करू नका. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेला आहे. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण 8वा हप्ता नमोचा देखील मिळणार आहे, त्यामुळे तुमची पण प्रतीक्षा संपलेली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा, कारण की आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 8वा हप्ता देखील मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू धाराशिव. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी खुश होणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आपला नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण मिळणार. तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाचा क्षण, जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला पण 8वा हप्ता देखील मिळणार आहे. फक्त तुम्हाला हे 3 महत्त्वाचे काम करणं अर्जंट आहे, त्यामुळे ते 3 महत्त्वाचे काम जाणून घ्या, बघून घ्या आणि ते पूर्ण जर तुमचे केलेले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते 3 महत्त्वाचे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण बाधा निर्माण होणार नाही. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल किंवा अहिल्यादेवी नगरमध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून त्यांना पण आता 8वा हप्ता लवकर मिळणार. समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नागपूर. नागपूर जिल्ह्याच्या नंतर आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फक्त तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला अडचणीचा सामना करावा नाही लागणार. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे आपला समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे जालना जिल्हा. जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती जालना जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला पण आता लवकरच आजपासनं तुम्हाला पण PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे, त्यामुळे चिंता काळजी. तर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आनंदाचा क्षण आला, तुम्हाला पण 8वा हप्ता देखील मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे 3 काम, जे 2-3 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे असून तुम्ही ते पूर्ण नक्की करा. जर तुम्ही ते पूर्ण केले नाही तर तुम्हाला पण PM किसान योजनेचा हप्ता मिळाला असला तरी पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही.
नाही, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा अडथळ्याचा सामना करावा लागणार नाही. तर चला बघूया सविस्तरपणे ते 3 महत्त्वाचे काम. तर त्यामध्ये पहिला असणार आहे तुमचं आधार अपडेट. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे आधारच अपडेट नाही की त्यांनी आधार काढलेले आहे पण काढल्यापासून अपडेट केलेलं नाही. तर तुमचं पण आधार कार्ड अपडेट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आधार अपडेट करून तुमच्या अकाउंटला लिंक करा, जेणेकरून तुम्हाला अडथळीचा सामना करायला या ठिकाणी लागणार नाही. तर चला समोरचं बघू कोणतं आहे समोरचं दुसरं महत्त्वाचं काम. दुसरं महत्त्वाचं काम असणार आहे तुमची ई-KYC. बऱ्यापैकी शेतकऱ्यांची ई-KYC बाकी आहे, त्यांना अडचणीचा सामना देखील करावा लागू शकतो. जर तुमची पण ई-KYC बाकी असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई-KYC पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण चिंता राहणार नाही, तुमची चिंता मिटून जाईल. ई-KYC तुम्ही लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये कोणत्याही योजनेचा पैसा, कोणत्याही योजनेची रक्कम घेताना अडथळीचा सामना करावा नाही लागणार. आणि तिसरं महत्त्वाचं काम असणार आहे फार्मर ID. जर तुमची फार्मर ID बनवलेली नाही, जर तुम्ही पण फार्मर ID अधुरे ठेवलेले असेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडथळे या ठिकाणी मिळणार नाही. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे तुम्हाला 21 जिल्हे सांगितले, या 21 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो, असा प्रश्न तुम्हाला असेल तर कमेंट करा. तुमचा जिल्हा त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. किंवा तुम्हाला नमोचा शेतकरी योजनेचा हप्ता आजपासून सुरू होणार आहे की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. आणि चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.